हॅलो फ्रेंड्स, आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवायला एकदम सोपी अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवत आहोत. या भाजीमध्ये कुठलंही वाटण घातलेलं नाही आहे. वाटण न घालता बनवलेली ही भाजी खायला चवीला खूप छान लागते आणि घाईच्या वेळी करायचं म्हटलं तर एकदम झटपट होणारी अशी रस्सा भाजी आहे. तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भाजी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे तर त्यात सगळ्यात आधी फोडणी घालूया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. तर जिरंही चांगलं तडतडलं की याच्यामध्ये टाकत आहे पाव चमचा मोहरी. तर मोहरीला चांगली फोडणी बसलेली आहे. त्यानंतर टाकूया 5 ते 6 ताजी कढीपत्त्याची पानं. त्यानंतर टाकत आहे एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक कापून टाकलेला आहे. गॅस मी इथं मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे जेणेकरून कांदा जो आहे व्यवस्थित परतला जाईल. तर कांदा आपल्याला इथे मऊ होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे कांद्यावरच आपण टाकणार आहोत 1 चमचा लसूण टाकलेला आहे, असं ठेचून टाकलेला आहे किंवा कापून टाकू शकता. आणि त्याचबरोबर टाकत आहे एक हिरवी मिरची अशी तोडून टाकलेली आहे किंवा बारीक कापून देखील टाकू शकता. चव जी आहे हिरव्या मिरचीने छान येते. कांद्याबरोबर लसूण आणि हिरवी मिरची देखील परतली जाईल. तर साधारणतः 3 मिनिट आपण हा कांदा परतून घेतलेला आहे. कांदा पाहू शकता एकदम मऊ झालेला दिसत आहे आणि हलकासा कलर देखील बदललेला आहे. आता त्यानंतर आपण या तेलामध्ये काही सुके मसाले टाकूया. पाव चमचा इथे हळद टाकलेली आहे, छोटा चमचा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. मेन साहित्य आहे या भाजीचं. अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर टाकत आहे 2 चिमूट हिंग टाकलेलं आहे. आता इथं मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे सगळं तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे. तर गॅस मी इथं लो फ्लेमवर ठेवलेला आहे जेणेकरून टाकलेले सुके मसाले जे आहेत ते व्यवस्थित परतले जातील. या भाजीचं मेन साहित्य आहे कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला घालून ही भाजी चवीला खूप छान होते. तर आपण हे 1 मिनिटभर परतून घेतलेले आहे. त्यानंतर हे उकडलेले बटाटे असे आपण कापून घेतलेले आहेत. तर आता हे परतून घेऊया आणि हे 2 ते 3 फोडी मी अशाच ठेवलेल्या आहेत. या फोडींचा काय उपयोग करते ते पुढे समजेलच. जर बटाटे उकडलेले नसतील तर कच्चे बटाट्यांच्या बारीक अशा काचऱ्या करून त्या देखील भाजीमध्ये वापरू शकतो. त्या काचऱ्या देखील लवकर शिजल्या जातात. तर साधारणतः 1 मिनिटभर आपण हे बटाटे अशा मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहे. मस्त असं बटाट्यांना मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे. म्हणजे मसाले जे आहे ना आतपर्यंत बटाट्यामध्ये मुरले जातात आणि चव जी आहे ना छान येते. तर साधारणतः 1 मिनिटभर आपण हे परतून घेतले आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या फोडी ठेवल्या होत्या त्या अशा एकदम बारीक करून घ्यायच्या आहेत. कुस्करायच्या आहेत चांगल्या. या पद्धतीने हाताने देखील करू शकता किंवा असं काट्याने करू शकता. एकदम बारीक अशा ह्या मी करून घेतलेल्या आहेत. कच्चे बटाटे घेतले तर ते बटाटे शिजल्याच्या नंतर त्याच्या 2-3 फोडी भाजीतून काढून अशा कुस्करून टाकायच्या आहेत आणि ह्या बटाट्यांना आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. सगळं मिक्स करून घेऊया. तर बटाटे आपले व्यवस्थित असे परतून झालेले आहे. अगदी सुके बटाटे जरी अशी खायची म्हटली भाजी तरी खूप छान लागते. आता आपण इथे थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहोत. तर या भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर भाजी आपल्याला किती पातळ हवी आहे, किती घट्ट हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण इथं ठेवायचं आहे. तर मी इथं साधारणतः 1 वाटी गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता भाजीला चांगली इथं उकळी यायला लागलेली आहे. तर थिकनेससाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे. भाजलेल्या शेंगदाण्यामुळे चव जी आहे ना ती छान येते आणि त्याचबरोबर आपण जो बटाटा कुस्करून घेतला होता तो बटाटा टाकणार आहोत. बटाट्याने देखील भाजीला थिकनेस यायला मदत होते. तर बटाटा आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट असं दोन्ही करून आपण टाकणार आहोत. त्याचबरोबर इथे टाकणार आहोत आपण हिरवीगार कोथिंबीर. तर कोथिंबीर देखील मिक्स करून घेऊया. शेंगदाण्यांचा कूट, कुस्करलेले बटाटे याच्यामुळे भाजीला थिकनेस चांगला येतो आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे. भाजी दिसायला छान येते. सगळ्या मसाल्यांची, शेंगदाण्याची आणि बटाट्याची चव जी आहे ना छान अशी रश्श्यामध्ये उतरली जाते. तर त्यासाठी 2 ते 3 मिनिटं चांगली अशी उकळी येतपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बटाटे ऑलरेडी सगळे शिजलेले आहेत त्याच्यामुळे इथं फक्त उकळी घ्यायची आहे. इथे साधारणतः 5 मिनिटानंतर पाहू शकता भाजीचा थिकनेस. वा, अशी भाजी खायला चपातीबरोबर, भाताबरोबर, पुरीबरोबर खूप छान लागते. आणि अचानक जर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी ही झटपट होणारी रस्सा भाजी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. याच्याबरोबर पुरी करू शकता. चवीला छान लागते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली ही भाजी सर्वांना नक्की आवडेल. टिफिनमध्ये देखील नेऊ शकता. तर किंवा भाजीला काही नसेल तर या अशी पातळ भाजी करून पहा, सर्वांना आवडेल. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा
आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.